त्यातले काही दिसत आहेत, काहीची कामं सुरू आहेत, त्याच्यामुळं लोकांना आता त्रासही सहन करायला लागतोय। पण सगळ्यात मोठा याच्याबद्दलचा जो आक्षेप घेतला जातोय तो हा की तुमचं सरकार, खास करून तुमचा विभाग, हे तुम्ही सगळं कॉन्ट्रॅक्टरच्या भल्यासाठी, कॉन्ट्रॅक्टरची धन करण्यासाठी करताय। 3 लाख कोटीची कामं कसलेही शहानिशा न करता दिली गेली। BMCच्या FD त्याच्यासाठी तुम्ही मोडल्यात। जी BMC आर्थिकदृष्ट्या सक्षम होती त्याला तुम्ही दिवाळखोरीच्या मार्गावर घेऊन जाताय। तर खरंच ह्या कामांसाठी BMCच्या FD मोडण्याची गरज होती का? खरं म्हणजे ज्यांनी 20-25 वर्ष मुंबईमध्ये सत्तेत होते हे सगळं त्यांनी करायला पाहिजे होतं। सिवरेज ट्रीटमेंट प्लांट पण नाही, असंच पाणी सोडतात प्रदूषित आतापर्यंत। ते आमचं सरकार आल्यानंतर आम्ही तात्काळ केलं, सिवरेज ट्रीटमेंट प्लांट सुरू केले। त्याचं काम सुरू आहे, पुढच्या 1.5-2 वर्षामध्ये कंप्लीट होऊन जाईल। आणि आता जे तुम्हाला या समुद्राच्या बाजूने आपण जातो तेव्हा जे काळं क्षार पाणी दिसतं, या सगळ्यात STP प्लॅन्ट नंतर पूर्णपणे ट्रीटमेंट झालेलं पाणी जाईल। हे कोणाचं काम होतं? दुसरी गोष्ट, हे डांबराचे रस्ते दरवेळेला पावसामध्ये खड्ड्यांचा प्रवास करायला लागायचा। कितीतरी अपघात झाले, लोकांचे बळी गेले, परंतु डांबराचे रस्ते काय त्यांनी कॉन्क्रीटचे केले नाही। म्हणे दरवर्षी आम्ही 50 किलोमीटर, काय 50 किलोमीटर दरवर्षी? काय नियम आहे का, कायदा आहे का, पैसे नाही आहेत? मी मुख्यमंत्री झाल्यानंतर शहर आयुक्त होते, त्यांना बोलवलं आणि सांगितलं आम्हाला मुंबईचे सगळे रस्ते कॉन्क्रीट करून पाहिजे। सुरू झालं काम, 2 फेजमध्ये आम्ही करतोय। इन्फ्रास्ट्रक्चरवर ज्या राज्यामध्ये, ज्या शहरामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरची कामं जास्त असतात त्या शहराचा विकास वेगाने होत असतो। मग पैसे FDचे कोणाचे आहेत? लोकांचे पैसे, लोकांच्या प्रकल्पांसाठी लावणार नाही तर कुठं लावणार? त्यामुळे हे आरोप निकालच खोटा आहे, त्यांच्याकडे कुठलेही मुद्दे नाहीत। आणि याचं कोस्टलच्या बद्दल देखील बघा, कोस्टलच्या बद्दल 90ची संकल्पना 2015पर्यंत 0 काम होतं। आता तेच लोक म्हणतात कोस्टल आम्ही केला। मी आपल्याला सांगतो, BMCच्या परवानग्या ज्या आहेत ना, त्या देखील 3-4 वर्ष त्यांनी देण्याचं औदार्य दाखवलं नव्हतं। सत्ता होती पण निर्णय घेत नव्हते। मग देवेंद्रजी मुख्यमंत्री झाल्यानंतर या सर्व राज्यातल्या परवानग्या फटाफट दिल्या, केंद्राच्या परवानग्या फास्ट मिळाल्या। आणि पैशाचं म्हणाल तर त्याच वेळेस मी मंत्रिमंडळात होतो, बिल्डिंग डेव्हलपमेंटसाठी फंजिबल FSI दिला आणि त्या FSIमधून जे पैसे मिळाले, जवळपास फंजिबल FSIचा निर्णय घेतल्यानंतर 20 ते 25 हजार कोटी रुपये। आणि हे पैसे देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना तो निर्णय आम्ही घेतला मंत्रिमंडळाने की या इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्टसाठी हे पैसे आपल्याला वापरता येतील, आणि ते पैसे इकडे वापरलेत। सांगण्याचं तात्पर्य एवढं आहे, आता ही जी श्रेयवादाची लढाई सुरू आहे कोस्टलची, आम्ही श्रेयवादाच्या लढाईमध्ये पडत नाही, आम्हाला काम करायचं आहे। पण एवढं सगळं मुख्यमंत्री देवेंद्रजी आणि मी त्या मंत्रिमंडळात होतो, हे सगळं आमच्या टीमने केलं। पण जेव्हा तो कोस्टल सुरू झाला आणि 2.5 वर्ष यांच्या काळामध्ये कोविड होता, पूर्णपणे काम ठप्प होतं। मी मुख्यमंत्री झाल्यानंतर याला एवढा बूस्ट दिला, चालना दिली, मॅनपॉवर लावली, मशिनरी लावली, सगळं केलं आणि त्याला पुढे ढकलला। पण जेव्हा भूमिपूजन पूर्वी झालं त्यावेळेस ज्या मुख्यमंत्री देवेंद्रजींनी एवढं सगळं मदत केली, त्यांना साधं भूमिपूजनाला बोलवायचं औदार्य नाही दाखवलं। पण मग तुम्ही त्यावेळेला त्यांच्याबरोबर होता, तुम्ही सुचवलं नाही का की अरे बोलवलं पाहिजे? मी मुख्यमंत्री नव्हतो ना, मंत्री होता। हां, मग त्यांनी सांगून टाकलं ना इकडे बोलवायचं नाही आणि कुणालाच बोलवायचं नाही।
शिंदे साहेब, आत्ता आम्ही कोस्टल रोड बघतोय, खूप छान वाटतंय. पण आम्ही MMR रिजनमध्ये राहणारे लोक आहोत. आम्ही ठाणेकर आहोत आणि ठाणे म्हणजे एकनाथ शिंदे. हे परवा मुख्यमंत्र्यांनी सुद्धा ठाण्यातल्या मुलाखतीत सांगितलं. माझे खरं तर दोन प्रश्न आहेत. एक तर तुमचं मुंबईवर जास्त प्रेम आहे का? ठाण्याचा जो माणूस आहे, जो घोडबंदर रोडवरून येतो, तो मरण यातना भोगतोय रोज. अक्षरशः ठाण्यातल्या लोकांना आयुष्य उरलेलं नाहीये, ही सध्याची स्थिती आहे. आणि दुसरा राजकीय प्रश्न आहे. मुख्यमंत्र्यांनी ठाण्यातल्या त्यांच्या मुलाखतीत म्हटलं की आमची जी महायुतीची युती झाली ठाण्यात, ती आम्हाला शिंदेंना डिस्टर्ब करायचं नव्हतं, त्यांचं मन दुखवायचं नव्हतं म्हणून झाली. आता का तुम्हाला डिस्टर्ब करायचं नव्हतं आणि तुम्ही डिस्टर्ब होणार होते का, हा माझा प्रश्न आहे. आणि ठाण्याबद्दल तर अर्थात तुमच्याकडनं उत्तर हवंच आहे. आता मी सांगितलं ना, या कोस्टल रोडचं जे काम सुरू केलं आहे, जे छेडानगर ते डायरेक्ट फाउंटन हॉटेल, त्याचं जाताना तुम्ही बघा खांब उभे झालेत, पिलर उभे झाले. ट्रॅफिक जाम होतं. होणार ना, आता कुछ पाने के लिए कुछ तो अपने को सहन करना पड़ता है ना, होना नहीं सहन करना पड़ता है. तर तो कोस्टल रोड झाल्यानंतर पूर्ण ट्रॅफिक डिकंजेस्ट होणार आहे. मेट्रोचं काम सुरू आहे, मेट्रो कंप्लीट झाल्यानंतर कशाला गाड्या आणतील लोक. आणि त्यामुळे कोस्टल रोड हा ठाण्यातली ट्रॅफिक पूर्णपणे कमी करण्याचा गेम चेंजर मार्ग आहे. आणि डिस्टर्ब का होता ते सांगा ना. डिस्टर्ब मी कधीच होत नाही. मी कधीच डिस्टर्ब होत नाही. मी गावी गेलो की लोक डिस्टर्ब होतात. मी दिल्लीत गेलो की लोक डिस्टर्ब होतात. ठाण्यात नक्की काय झालं होतं? ठाण्यातल्या भाजपला एकटं लढायचं होतं. शेवटी युती झाली, त्यांना जागाही कमी मिळाल्या आणि मग हे मुख्यमंत्र्यांचं स्टेटमेंट, आम्हाला त्याच्याबद्दल जाणून घ्या. आता बघा, कार्यकर्ते नगरसेवक ठाण्यातले, त्यांची आणि आमच्या नगरसेवकांची दोघांची इच्छा होती की ठाण्यामध्ये युती झाली पाहिजे. ठाण्यामध्ये तर आम्ही गेल्या वेळेस एकटे लढलो आणि पूर्ण बहुमत मिळवलं होतं ना. मेजॉरिटी आम्ही मिळवली होती. परंतु ज्या ठिकाणी आमची ताकद जास्त आहे तिथे आम्ही युती करायची नाही, जिथे कमी आहे तिथे युती करायची. हा स्वभाव माझा नाही. त्यामुळे युती आम्ही केली आणि सन्मानजनक केली. भाजपला 40 जागा मिळाल्या. पण इथं 22 जागा होत्या, त्यांना 40 जागा मिळाल्या. पण मुंबई सन्मानजनक झाली आहे. मुंबईमध्ये त्यांनी त्याची परतफेड मी सांगितलं, मी कशाला डिस्टर्ब होणार. मुंबईमध्ये त्यांनी परतफेड केली. तुमच्या जागा होत्या त्याच्यापेक्षा जास्त जागा त्यांनी तुम्हाला दिल्या. बघा, जागा किती मिळाल्या यापेक्षा मुंबईवर महायुतीची सत्ता आली पाहिजे, महायुतीचा भगवा फडकला पाहिजे, हा आमचा अजेंडा आहे. नुसती सत्ता कशाला पाहिजे? मुंबईचा विकास करण्यासाठी एवढे वर्ष, 20-25 वर्ष मुंबई कुठच्या कुठे जायला पाहिजे होती. हे कधीच दिसायला पाहिजे होतं. अटल सेतू कधीच दिसायला पाहिजे होता. मेट्रो दिसायला पाहिजे होती. पण का एवढा वेळ लागला? का अडवले प्रकल्प? त्याला इच्छाशक्ती लागते. पण शिंदे साहेब, ठाण्यात तुम्ही म्हणालात की आम्ही त्यांना सन्मानजनक जागा दिल्या, पण नवी मुंबईतला संघर्ष तुमच्या आणि भाजपचा एकदम स्पष्ट दिसतोय. गणेश नाईक मुलाखती देत आहेत, तुमच्यावर टीका करतायत. तुम्ही त्यांच्या कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये अनेक तास परवाच घालवले आणि मला असं कळलं की सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्यांच्या कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये तुम्ही प्रचार फेरी आणि रोड शो करत होते. तर नवी मुंबईमध्ये जी लढत आहे ती दोघांमध्ये आहे. तिथं ते समीकरण का बनवता आलं नाही, का जमलं नाही तिथे? आम्ही युतीसाठी आमची तयारी होती आणि तिथे भाजप आणि शिवसेनेचे लोक एकत्रही बसले. आता आमच्याकडे 55 नगरसेवक असताना जर 20 नगरसेवक देतो, 20 उमेदवार देतो, 20 जागा देतो, 22 जागा देतो, असं जर त्यांचे लोक म्हणायला लागले तर ते काय अन्यायकारक होतं. त्यामुळे मग तिथे वेगवेगळे लढतोय आम्ही. आणि अजेंडा आमचा विकासाचा आहे, डेव्हलपमेंटचा आहे. टीका जे करतात नाही, या निवडणुकांमध्ये म्हणजे परवा ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नगरपालिका आणि नगर परिषदांच्या निवडणुका झाल्या त्यावेळेला आत्ताही म्हणजे